महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। प्रयागराज मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेह सध्या ठेवण्यात आलेत आणि हा मृतांचा आकडा सध्या वाढण्याची सुद्धा भीती आहे। संगम किनाऱ्यावर रात्री 2 वाजेच्या सुमारास ही चेंगराचेंगरीची घटना घडल्याचं बोललं जात आहे। तर मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी भाविकांची इथे मोठी गर्दी जमली होती। त्याच वेळी ही घटना घडली आहे। पहाटे 5 वाजता शाही स्नान होणार होतं आणि रात्री 2 वाजता त्यामुळे गर्दी जमली होती। पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडिंगचा काही भाग कोसळला आणि एकच धावपळ त्या ठिकाणी उडाली। अनेक भाविकांचं सामान पडल्यामुळे गोंधळ झाला आणि ही चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना झाली। घटनेनंतर महाकुंभमेळा प्रशासनानं आखाडा परिषदेला अमृत स्नान थांबवण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द करण्यात आलं। वसंत पंचमी किंवा येत्या शिवरात्रीला हे स्नान आता पार पडणार आहे। मोदींचा मुख्यमंत्री योगींशी संवाद झालेला आहे, तर परिस्थिती जाणून घेत त्यांनी तात्काळ मदत करण्याचेही निर्देश दिले।